महाराज सुग्रीव, सभाजनांना संबोधित करावे। साथीदारांनो, जसे आपणा सर्वांना माहीतच आहे, आपण माता जानकीचा शोध घेऊनच परतलो आहोत। आणि हा शोध वीर हनुमान यांनी एकट्याने केला आहे। जानकी मातेचे ठिकाण सापडले आहे। त्या लंकेचा राजा रावणाच्या बंदिवासामध्ये आहे। आम्ही सीता मातेला नक्कीच मुक्त करू। हा हा, आम्ही सीता मातांना सुखरूप परत आणू। आम्ही सीता मातेला मुक्त करू। होय, आपण अवश्य त्यांना सुखरूप परत आणू। त्यासाठी आपल्याला युद्ध करावे लागले तरी चालेल। आम्ही युद्ध करणार। आम्ही रावणाला शिक्ष करणार। रावण फार मोठा महापराक्रमी आणि मायावी आहे, आणि अशा शत्रूविरुद्ध युद्ध करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एकत्र यावं लागेल। कोणत्याही युद्धात विजय प्राप्त करण्यासाठी सैन्यामध्ये स्फूर्ती असणे आवश्यक आहे, जी तुम्हा सगळ्यात मला दिसत आहे। आणि त्यासोबतच सैन्यामध्ये अनुशासन असावे, आणि अनुशासन तेव्हाच असते जेव्हा सैन्यामध्ये कुणी नायक असतो। सैन्य त्याच्याच नेतृत्वात युद्ध करते, आणि आपल्या नायकाच्या नेतृत्वावर सैन्याचा पूर्ण विश्वास असतो। आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला प्रभू श्रीरामांवर पूर्ण विश्वास आहे। आम्हाला प्रभू श्रीरामांवर पूर्ण विश्वास आहे। प्रभू श्रीरामांचा, प्रभू श्रीरामांचा, प्रभू श्रीरामांचा। माझ्या आणि आपणा सर्वांच्या वतीने प्रभू श्रीरामांना विनंती आहे की आपण आमच्या सैन्याचे सेनानायक बनून या युद्धाचे नेतृत्व करावे। प्रभू, आम्ही आपल्याला पूर्ण विश्वासाने सांगतो की वानरांची आणि अस्वलांची सेना महापराक्रमी आहे। आमचे वानर साथी आपल्या मायावीने राक्षसांच्या मायावींचे उत्तर देण्यास समर्थ आहेत। युद्धात शत्रू कधीच यांची पाठ पाहणार नाही। हे जल, स्थळ आणि आकाश कुठेही भ्रमण करू शकतात। प्रभू, ही सेना एवढी शक्तिशाली आहे, कोणत्याही शत्रूला युद्धात पराभूत करू शकतात। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। प्रभू श्रीरामांचा, प्रभू श्रीरामांचा, प्रभू श्रीरामांचा, प्रभू श्रीरामांचा, प्रभू श्रीरामांचा। महाराज सुग्रीव आणि आमच्या वीर साथींनो, आम्ही सेनानायक पदाचा स्वीकार करतो। प्रभू श्रीरामांचा, प्रभू श्रीरामांचा, प्रभू श्रीरामांचा। महाराज सुग्रीव, आपल्यासारख्या वीर योद्ध्यांची सोबत असताना मी आपल्याला विश्वास देतो की रावण आणि त्याच्या राक्षसी सेनेचा आपण विनाश करू। परंतु शत्रूवर आक्रमणापूर्वी एका सेनानायकाला शत्रूचे बाहुबळ आणि त्याच्या सुरक्षा पद्धतीचे ज्ञान असायला हवे। ह्यासाठी हे हनुमान, लंकेचे सैन्यबळ, लंकेच्या संरक्षणाचे उपाय, जे काही आपण डोळ्यांनी पाहिले आहे, त्या सर्व बाबींचे वर्णन सेनेसमोर करावे। जशी आज्ञा प्रभू। प्रभू, लंका चारही बाजूंनी सैन्य असल्या कारणाने अगदी सुरक्षित आहे। आठही प्रहर तिथे राक्षसांचा पहारा असतो, आणि लंकेचे मुख्य बळ महाबली रावण आणि त्यांचे पुत्र त्यांच्याप्रमाणेच बलशाही आहेत। ते अस्त्र शस्त्र आणि आणखी तर मायावी विद्या सुद्धा जाणतात।
लंका एक दुर्ग आहे ज्याचे 4 मुख्य द्वार आहेत. दुर्गांच्या भिंतीवर मोठमोठे अडथळे आहेत. भिंतींच्या टोकावर लंकेविरुद्ध आक्रमण करणाऱ्या शत्रूच्या सेनेवर फेकण्यासाठी उकळत्या तेलाची व्यवस्था देखील आहे. आणि तेथूनच दगड फेकण्याची देखील सोय सुद्धा आहे. आणि एवढेच नाही, विस्फोट होणारे अस्त्र आणि शस्त्र याचे देखील भांडार संपन्न आहे. 100 योजन समुद्राने सुरक्षित असून देखील लंकेच्या आसपास थंड पाण्याची दरी आहे ज्यामध्ये कोळ्यासारखे प्राणी देखील आहेत. शत्रूच्या आक्रमणानंतर सीमा पार केल्यानंतर त्यांना थांबवण्यासाठी पूल आहे जो यंत्राद्वारे उचलला जाऊ शकतो आणि शत्रूसाठी नगरात जाणे असंभव होते. परंतु तेथे अनेक प्रकारच्या व्यूहरचना आहेत. प्राकृतिक आणि कृत्रिम अडथळे देखील आहेत. प्रभू, आम्ही लंकेच्या सैन्यावर आणि सहस्त्र भंडारावर दुर्गाच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवून आलो आहोत. दुर्गाच्या बाहेरील दरीला नष्ट करून आलो आहोत ज्यामुळे आपल्या सेनेला लंका नगरीमध्ये प्रवेश मिळायला सहायता होईल. हे प्रभू, आपण योग्य वेळी सेनेला प्रस्थान करण्याची आज्ञा द्यावी. हनुमान, रावणाच्या लंकेमध्ये जाऊन जे साहस आणि पराक्रम दाखवले आहेस ते कदाचित देवतांना देखील संभव नाही. महाराज सुग्रीव, युद्धासाठी सेनेमध्ये मनोबलाची आवश्यकता असते. ते सर्व आपणामध्ये आहे. म्हणून आपण वेळ दवडणार नाही. उद्याच उत्तर फाल्गुनी नक्षत्राच्या मुहूर्तावर आपण सेनेसोबत कूच करूया. जय श्रीराम! जय श्रीराम! साथींनो, उद्या आपण बाणव्यूह बनवून लंकेकडे प्रस्थान करू. नल आणि नील अन्य साथीदारांसोबत बाणाच्या अग्रभागी असतील. बाणाचे फाळ जिथे संपेल तेथे युवराज अंगद आणि जांबवंत असतील. सेनेच्या मध्यभागी लक्ष्मण आणि महाराज सुग्रीवांसोबत आम्ही असू. आणि जेथे बाणव्यूह समाप्त होईल तेथे हनुमान आपले पिता महाबली केसरीजी आणि अन्य साथीदारांसमवेत सतर्कतापूर्वक व्यूहाच्या रक्षेची काळजी घेतील. महाबली, गंधमदान, वृषभान, वीरधवल आदी आपल्या अनुचरांसोबत आपल्या सेनेच्या सोबतीने असतील. साथींनो, विजय आपलाच होईल. प्रभू श्रीरामांचा! प्रभू श्रीरामांचा! प्रभू श्रीरामांचा! आम्ही येत आहोत सीते, आम्ही येत आहोत. रावणाच्या अपराधांचा दंड द्यायला आम्ही लंकेस येत आहोत. सीते, कुणा शोधत आहेस? रघुवीर अजून आले कसे नाहीत? चिंता करू नकोस पुत्री. प्रभू रामांना आपला समाचार हनुमानाने दिला असेल. माते, आमचे मन अत्यंत विचलित झाले आहे. त्या नीच रावणाने एखादी खेळ तर खेळली नसेल. हनुमानासारख्या अस्त्राचे कुणाकडे काहीच उत्तर नाही, तर मग हनुमानांना रोखणारं कोण आहे? म्हणजे हनुमानांनी आमची अवस्था रघुवीरांना सांगितली असेल ना? अवश्य. आणि त्यांनी वेळ न वाया घालवता लंकेवर आक्रमण करायची तयारी देखील सुरू केली असेल. आणि शुभ मुहूर्त पाहून. कोणता शुभ मुहूर्त माता? सीते, उद्या उत्तर फाल्गुनी नक्षत्र आहे. याचा अर्थ रघुवीर उद्या
उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर लंकेसाठी प्रस्थान करतील? बंधू, आपण आता तरी थोडा विश्राम करू शकता. लक्ष्मण, इतक्या दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला आहे. आता आणखी प्रतीक्षा होत नाही. ठीक आहे बंधू. आसमंतात अरुणोदयाची चिन्हे दिसू लागली आहे. चलावे बंधू, लंकेकडे कूच करण्याची तयारी करूया. जय श्रीराम, 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 जय श्रीराम. प्रभू, किष्किंधेच्या एक एक वानराच्या हृदयात सळसळणारा उत्साह आणि उमंग आहे. किष्किंधेचे सारे सैन्यबळ सुसज्जित होऊन आपल्या सेवेसाठी हजर झाले आहे. प्रभू, आपण यांना कूच करण्याचा आदेश द्यावा. वीरांनो, सैनिक युद्धामध्ये पहिले पाऊल टाकतात तेव्हा ते संसारातल्या सर्व मोहमायेला सोडून पुढे जातात. त्या समयी त्यांचे सारे नाते संबंध मागे राहून जातात. एवढेच काय, तर जगण्याचा मोह देखील सोबत राहत नाही. तो मोह मायेचे सारे बंधन तोडून एका योगी जनाप्रमाणे केवळ एकाच लक्ष्यावर आपले ध्यान एकवटून असतात. युद्धामध्ये सैनिकांचे केवळ एकच लक्ष असते, विजय. आपले लक्ष देखील विजय आहे. परंतु आपला विजय कुणी एक प्राणी अथवा रावण नावाच्या शत्रूवर नाही, आपले लक्ष आहे अधर्मावर धर्माचा विजय, अनितीवर नीतीचा विजय, अन्यायावर न्यायाचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय. हेच आपले लक्ष आहे आणि आपण ह्याच लक्ष्याच्या दिशेने पुढे जाऊया. सैनिकांनो, युद्धात जिंकण्यासाठी दोन गोष्टी अत्यावश्यक असतात: मनात उत्साह आणि हृदयात प्रभूंवर विश्वास. तर मनात उत्साह ठेवा आणि हा विश्वास असू द्या की प्रभू सदैव धर्म आणि सत्याच्या सोबत असतात. तेव्हा आपल्याला कोणतीही शक्ती नाही थांबवू शकत, कोणतीही शक्ती नाही. सेनापती नील, आपण पथ निर्धारित करणाऱ्या अग्रिम दलाला घेऊन पुढे व्हावे. परंतु ही सावधानगी बाळगा की पुढे जाणारी सेना कोणत्याही गाव, नगर अथवा वस्ती जवळ जाणार नाही, ज्यामुळे नागरिकांना काही असुविधा होईल. मार्गामध्ये कोणी हैदोस घालणार नाही, कोणीही शिस्तभंग करणार नाही. आपण निश्चिंत असावे प्रभू. आपल्या आज्ञेचे पालन होईल. आता निघण्याचा आदेश द्यावा.
जय भोलेनाथ, जय माँ भवानी। जय श्री गणेश, जय श्री गणेश, जय श्री गणेश। प्रभू श्री रामांचा, 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 प्रभू श्री रामांचा। रघुपति राजा राम की सेना चली विशाल, धर्म ध्वजा लहराएगी, मात खाएगा काल। तीनों लोक के स्वामी रघुवर, तीनों लोक के स्वामी रघुवर, आज बने विकराल। रघुपति राजा राम की सेना चली विशाल। देखो सब आनंदित मन है, होगा सत्य का प्रकाश, दुष्टों का वध होगा निश्चित, निश्चर होंगे नाश। हर हर महादेव की बोली, हर हर महादेव की बोली, पर होगा विश्वास। रघुपति राजा राम की सेना चली विशाल। लखन वीर बजरंग बली संग, नल और नील महान, अंगद और सुग्रीव से योद्धा, विजय श्री की शान। रावण को श्री राम हनेंगे, रावण को श्री राम हनेंगे, सिया राम सम्मान। रघुपति राजा राम की सेना चली विशाल, धर्म ध्वजा लहराएगी, मात खाएगा काल। प्रभू श्री रामांचा, प्रभू श्री रामांचा, प्रभू श्री रामांचा, प्रभू श्री रामांचा, प्रभू श्री रामांचा। हे समुद्रदेव, या दशरथ पुत्र रामाचा प्रणाम स्वीकारावा। आपल्या दर्शनाने आम्हा जाणवते जसे आमच्या पूर्वजांचे पवित्र दर्शन झाले आहे। आशीर्वाद द्यावा समुद्रदेव, आशीर्वाद द्यावा।
प्रभो, या समयी लंका आणि आपल्यामध्ये 400 कोस पसरलेला समुद्र आपल्या सर्वांना लंकेस जाण्यापासून रोखत आहे. हाच समुद्र पार करून हनुमान लंकेस जाऊन सीता माताला भेटून आला होता. परंतु आता तर संपूर्ण वानर सेनेला समुद्र पार करायचा आहे. हे कसं संभव होईल प्रभू? आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आम्ही असंभवाला संभव करून दाखवू. प्रणाम भ्राताश्री. ओ, धर्मात्मा विभीषण, इथे कसं काय? ओ, आमचा तिरस्कार करायला आला आहात? भ्राताश्री, आपण आम्हा समजण्यात चूक करत आहात. आम्ही तर सदैव आपला आदर केला आहे. तर सदैव सत्याचा पक्ष घेणारा विभीषण, आता तू असत्याचा उपासक झाला आहेस का? असत्य वचन बोलत आहेस? नाही भ्राताश्री, आम्ही सदैव सत्याचे उपासक आहोत आणि सदैव सत्याचीच उपासना करू. बास विभीषण, बास. सत्य, न्याय, नीती, धर्म, तुझ्यासारखे पुरुषच या शब्दांचा अवडंबर करतात. सत्य तेच आहे ज्याला रावण सत्य मानतो. नीती तीच आहे जिला रावण आपलंसं करतो. आणि धर्म तो आहे ज्याला रावण धर्म समजतो. आणि भ्राताश्री, जिथे आपण अधर्म कराल त्याला धर्म कसे मानले जाईल? आम्ही कसलाही अधर्म केला नाही. दशरथ पुत्र रामाच्या पत्नी माता सीताचे अपहरण अधर्म नाही तर काय आहे भ्राताश्री? तेही अधर्म नाही. आम्ही राक्षस आहोत आणि राक्षसांमध्ये स्त्रीचं बलपूर्वक हरण करणं कसलाही अधर्म नाही. आपण पुलस्त्य ऋषींचे पौत्र आहोत आणि विश्वा ऋषींचे पुत्र. परंतु आमची माता कैकसी राक्षसी आहे. भ्राताश्री, आपण आपल्या स्वार्थी विचारांनी प्रेरित होऊन जेव्हाही अधर्म करतात तेव्हा त्याला धर्माचे रूप देण्यासाठी राक्षस कुळाचा सहारा घेतात. विभीषण, या 400 मैल पसरलेल्या समुद्राला पार करणे खरेच खूप मोठी समस्या आहे. लक्ष्मण, जसे मार्गातल्या सर्व अडचणींना तोंड देऊन इथपर्यंत आलो आहोत, तर ह्या समस्येचे समाधान देखील आम्ही अवश्य शोधून काढू. कारण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सेनेसोबत त्या तीरावर पोहोचायचे आहे. महाराज सुग्रीव, ह्या समयी सेनेला विश्रामाची आवश्यकता आहे. सेनेसाठी शिबिराचा प्रबंध आणि सोबतच सेनेसाठी देखील सुरक्षेची व्यवस्था करायला हवी. आपले शिबिर समुद्राच्या किनाऱ्यापासून दूर असायला हवे, ज्यामुळे समुद्र दिशेने येणाऱ्या शत्रूंपासून दूर असू. सैन्य आमचा प्राण आहे आणि आपल्या प्राणाचे रक्षण करणे आमचे प्रथम कर्तव्य आहे. महाराज सुग्रीव, आपण हर समयी 2 सैनिकांना पहारा द्यायला नियुक्त करावे. आपला शत्रू कुटीलच नाही तर त्यासोबत कपटी आणि मायावी देखील आहे. अधर्म आणि अनीतीचे व्यवहार करणे त्यांची नीती आहे. अशा शत्रूवर विश्वास ठेवू शकत नाही. मी आपणास हात जोडून विनंती करतो भ्राताश्री, आपण माता सीताला श्रीरामांकडे सोपवावे. काकाश्री, जर रामाला आपल्या पत्नीची चिंता नाही आहे तर आपण का चिंतित होत आहात? इंद्रजीत, आपल्या पिताश्रींनी एका परस्त्रीचे अपहरण केले आहे. हो, तर मग आपण देखील एखाद्या परस्त्रीचे हरण करा. कोणी प्रतिबंध लावलेत आपल्यावर?
इंद्रजीत, हा काय एखाद्या परक्या स्त्रीला उचलून आणेल? एखादी परकी स्त्री याला उचलून नेईल ना, तर हा महात्मा तिलाही स्पर्श करणार नाही. पुत्र इंद्रजित, आपण लंकेशांचे ज्येष्ठ पुत्र आहात. आपण त्यांचा विरोध करायला हवा होता, परंतु आकाश्री, शस्त्र आणि स्त्री धारण करण्यासाठी पौरुष्याची आवश्यकता असते, आणि माझ्या पिताश्रींमध्ये पौरुष्य आहे, आणि म्हणूनच ते कोणतेही शस्त्र आणि स्त्री म्हणजे तुमच्याकडे पौरुष्य नाहीये? आकाश्री, क्रोधित का होत आहेस पुत्र? यातून तर हे प्रतीत होतं की आपले पौरुष्य आणि आपले पुरुषार्थ आपली साथ सोडून गेले आहे. काकाश्री, नाही इंद्रजी, आम्हाला पाहायचं आहे आमचा बंधू विभीषण आम्हाला काय शिकवू इच्छितो. जेव्हा हनुमान नामक वानर लंका जाळत होता, हाहाकार माजवत होता आणि ओरडून ओरडून संकेत देत होता की कोणी वीर, महावीर, बली, महाबली असेल जो त्याचा सामना करू शकेल, तेव्हा जर आपण हे शस्त्र उचलले असते आणि त्याचा सामना केला असता, तर आम्हाला आपल्या पौरुष्यावर संदेह आला नसता. काकाश्री, भ्राताश्री, आपण ज्ञानी, वेदवेता आहात. चाटुकार हा मंत्री अथवा पुत्र असेल तरी आपण त्यांचं न ऐकता स्वयं हा निर्णय घ्यावा की सीतेला रामांकडे सोपवण्यात लंका आणि लंकावासियांचे हित आहे अथवा नाही. प्रणाम. बंधू, या विशाल समुद्राला पार करण्याचा उपाय आमच्यापैकी कोणाला सुचत नाही. परंतु बंधू, आम्ही असे म्हणत आहोत की वहिनींना हा संदेश, हे वृत्त मिळणं अतिशय आवश्यक आहे की समुद्राच्या या किनाऱ्यावर आपण पोहोचला आहात. प्रभू, माता सीतांनाही आम्ही हा विश्वास देऊन आलो होतो की आपण शीघ्रच लंकेवर आक्रमण करून त्यांना परत घेऊन जाणार आहात. बंधू, वहिनी तर आपल्या येण्याकडे डोळे लावून बसले असतील, आणि जेव्हा त्यांना हे समजेल की आपण पूर्ण सेनेसहित समुद्राच्या या किनाऱ्यावर पोहोचला आहात, तेव्हा त्यांचा विझणारा दीपक पुन्हा प्रज्वलित होईल. लक्ष्मण, परंतु प्रभू, जो कोणी संदेश घेऊन जाईल त्याला समुद्र पार करून जावं लागेल. ऐकलं आहे की वायुदेव सुद्धा संदेशवाहकाचं कार्य करतात. आपला संदेश वायुदेव मातेपर्यंत पोहोचवू शकतात. सीते, आम्ही आलो आहोत. सीते, आम्ही आलो आहोत. आम्ही समुद्राच्या ह्या तीरावर आहोत आणि लवकरच समुद्र पार करून लक्ष्मण आणि सेनेसहित त्या तीरावर पोहोचू. धीर धरावा सीते, धीर धरावा.
आम्ही रावणाच्या बंदिवासातून आपल्याला अवश्य मुक्त करू, अवश्य मुक्त करू. त्रिजटा, सीता वेडी झाली आहे. काय? पहा कशी एकटीच इकडे तिकडे पळते आहे. सीते, माते, सीते तू ठीक तर आहेस ना? माते, मला तुझी काळजी वाटत होती. आता चिंता आपण नाही, त्या दुष्ट रावणाने करावी माते. आमचे रघुनंदन आले आहेत. होय माते, आम्ही सत्य सांगत आहोत. आमचे पती श्रीराम आले आहेत. अच्छा, तर तुझा पती आला आहे? जर आला आहे तर कुठे आहे? माते, ते समुद्राच्या पलीकडे उभे आहेत. अच्छा, हे सगळं तुला कोणी सांगितले? स्वयं रामाने? नाही, वायूंनी. माते, आम्ही सत्य सांगत आहोत. वायूंनी आम्हाला त्यांचा संदेश दिला आहे. ऐकलं का त्रिजटा? वायुदेव हिच्याकरिता संदेश वाहकाचं काम करतो. माते, आम्ही सत्य सांगत आहोत. त्यांनी वायूद्वारे आम्हाला जो संदेश दिला आहे तो आम्हाला मिळालाय. आज आम्हाला अनेक शुभ संकेत मिळत आहेत. आम्ही रात्री शुभ स्वप्न देखील पाहिले आणि आता हा शुभ संकेत. सीते, तुला प्रसन्न पाहून माझे मन अजून प्रसन्न झाले आहे. सीते माते, आमचे प्रभू भ्राता लक्ष्मण आणि सेनेसहित समुद्राच्या पलीकडे उभे आहेत. संदेशामध्ये ते म्हणाले आहेत की ते स्वयं समुद्र पार करून लवकरच आम्हाला सोडवण्यासाठी लंकेस येतील. समुद्र मार्गातील बाधा बनेल असा आम्ही कधी विचारच केला नाही. रावणाकडे तर पुष्पक विमान आहे. आपल्याला असे पुष्कळसे पुष्पक विमान बनवावे लागतील. तेव्हाच आपण हा समुद्र पार करून लंकेपर्यंत पोहोचू शकतो. प्रभू, प्रभू, आम्ही आपल्या सेनेकरिता आपले विशाल रूप धारण करून विमान बनून 10-10, 15-15 सैनिकांना आपल्या पाठीवर बसवून समुद्राच्या त्या तीरावर सोडून येऊ शकतो. जेव्हा दुसरे 10-15 सैनिक उचलून नेण्यासाठी त्या तीरावर नेण्यासाठी ह्या तीरावर येणार, तेव्हा रावणाचे शेकडो मायावी सैनिक आपल्या वानर सैनिकांना मृत्युमुखी पाडतील. आम्ही असे चिंतणार नाही माझा कोणताही साथी कोणत्याही चुकीच्या निर्णयाने प्रभावित व्हावा. आपली हिंमत खचण्याचे काहीच कारण नाही. आजपर्यंत प्रत्येक कठीणतेचा सामना धैर्यानेच केला आहे. हनुमान, लक्ष्मण शत्रूवर विजय मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद ह्या चतुश्रुती नीतीचा सहारा घेतला जातो. आपण देखील या 400 कोस समुद्राला पार करण्यासाठी आपले धैर्य, बुद्धी, बळ आणि शक्तीची वेळेनुसार परीक्षा पाहू. महाराज सुग्रीव, या समुद्राला सेनेसहित पार करण्यासाठी आपल्याला एखादे व्यावहारिक साधन शोधावे लागेल. स्वामी, रोज रोज काही ना काही अशुभ अमंगल होत आहे.
खूप साऱ्या शंकांनी माझे मन भयभीत झाले आहे. परंतु अपशकुनाने आमच्या आज्ञेशिवाय लंकेत प्रवेश कसा केला? आम्ही आपल्याला जे काही सांगत आहोत ते स्वप्न नाही, सत्य अनुभवाच्या आधारावर सांगतो आहोत. स्वामी स्वामी, आम्हाला अत्यंत भय वाटते आहे. स्त्रिया स्वभावानेच थोड्या भित्र्या असतात. तशा भित्र्या आम्ही नाही. आम्ही त्रिलोक विजेता दशानन लंकेशाच्या पत्नी आहोत. आम्हाला कोणाचे भय नाही. हो, भय आणि आशंका आहे ती केवळ अनिती आणि अधर्माने. स्वामी, आपल्याला देखील काहीतरी अनुभव अवश्य होत असेल. आम्हाला तर कशाचाही अनुभव होत नाही मंदोदरी. रावणाकडे येताना तर भयालाही भय वाटत असेल. नाही स्वामी, प्रत्येक जीविताची अंतरात्मा त्यांना सूचना अवश्य देते. हा, ही बाब वेगळी आहे की आपल्या अहंकारामुळे आणि जय जयकारामध्ये एखाद्याला हा ध्वनी ऐकू येत नाही. स्वामी, काय आपणास हे दिसत नाहीये की जेव्हापासून सीता लंकेमध्ये आहे तेव्हापासून काही ना काही अपशकुन अमंगल होते आहे? काय अमंगल होत आहे मंदोदरी? स्वामी स्वामी, धुरामध्ये काळी सावली अडकून असते आणि आम्ही वेदपाठ पठण्यासाठी बसतो तर वेदमंत्र विसरून जाते. आणि स्वामी, आमचा डावा डोळा फडफड करून काही अशुभ संकेत देतो आहे. तुझ्या या निर्बळ मनाच्या आशंकांचं काय निदान असू शकतं मंदोदरी? आपण आदरासहित सीतांना रामांकडे परत पाठवावे. राणी, आता लक्षात आलं तुझ्या या अमंगळाच्या आशंकेचं सत्य कारण. सीतेचा सौत्यदाह. नाही स्वामी, नाही. सीता आमची सवत नाही. परंतु होईल, अवश्य होईल. आणि ती ज्या दिवशी आमची पट्टराणी होईल, तुझं पट्टराणीचं पद हिरावलं जाईल. याच अमंगळाच्या आशंकेच्या अधीन राहतेस तू प्रत्येक वेळी. परंतु मंगळ हो की अमंगळ, सीता जगेल तर लंकेतच आणि मरेल तरीही लंकेतच. महाराज, लंकेशांचा विजय असो. हा नाद कसला? महाराज, बातमी ही आहे की सीतेचा पती राम, त्याचा बंधू लक्ष्मण आणि किष्किंधाच्या राजा सुग्रीवांच्या वानर सेनेसोबत समुद्राच्या त्या तीरावर पोहोचले आहे. ठीक आहे, तू जाऊ शकतोस. ते आपली सेना घेऊन लंकेच्या त्या किनाऱ्यावर आले आहेत. तो किनारा आणि हा किनारा यामध्ये आकाश पाताळाचं अंतर आहे मंदोदरी. स्वामी, त्यांचा एक दूत लंकेत आला आणि पूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजला. स्वामी, नीती अनितीचे विवेचन करून विचार करा. विचार विमर्श मंत्र्यांसोबत केला जातो मंदोदरी. बुद्धिमान, विचारवान, नीती अनितीमध्ये निपुण महाभट योद्ध्यांची कमतरता नाही आमच्या दरबारात. जो काही विचार विमर्श होईल राज दरबारात होईल. प्रभू, जर आम्ही नौका बनवण्यास सुरुवात केली तर? युवराज अंगद, आपली सेना विशाल आहे. कमीत कमी 2000 नावा बनवाव्या लागतील. कारण मातांनी आम्हाला केवळ 2 महिन्यांचाच वेळ दिला आहे. ज्या नावा आपण बनवू त्या समुद्राच्या लहरींचं आक्रमण सहन करू शकतील. प्रणाम प्रभू. शिबिराचा प्रबंध झाला आहे. आपण जसे सांगितले तसेच केले आहे. चला प्रभू, चला लक्ष्मण, थोडी विश्रांती घ्यावी. सीते,
धीर धरावा. या विशाल समुद्राला पार करून आम्ही अवश्य तुम्हाला मुक्त करायला लंकेस येतो आहोत. त्यासाठी आम्हाला या समुद्राला आठवून मार्ग बनवावा लागला तरी चालेल. माते, या सगळ्या राक्षसी आमच्याकडे बघून काय बोलत आहे? सीते, जरा लक्षात असावे, या त्याच स्त्रिया आहेत ज्या आधी तुझा उपहास करत होत्या आणि आज त्या तुझा आदर करीत आहेत. परंतु आज असे अचानक काय झाले की या आमचा आदर करायला लागल्या? समुद्राच्या पलीकडे रघुवीर रामांनी वानरांच्या विशाल सेनेसोबत ठिकाण मांडलं आहे. काय? लंकेतली प्रत्येक स्त्री तुझा रामांवरचा विश्वास आणि रामाचे तुझ्यावरचे प्रेम याने लंकेतली प्रत्येक स्त्री प्रभावित झाली आहे. कुणी पुरुष आपल्या पत्नीवर एवढे प्रेम करू शकतो असा कोणी विचारच करू शकत नाही. तुझ्या आणि रामाच्या प्रेमाने लंकेच्या प्रत्येक स्त्रीला प्रेमाचा अद्भुत साक्षात्कार करवला आहे. प्रेमाचा एक नवा अर्थ समजवला आहे. माता गौरी, अशीच कृपा असू दे.